देशभरात कोविड बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1 मुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे असल्याचं म्हटलं जातंय। महाराष्ट्रात आज 87 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर JN1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे। राज्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक 19 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे। कोरोना संसर्गामुळे राज्यात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली। त्यातील एक रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील तर दुसरा सांगलीतील आहे। पुणे पालिका आणि आरोग्य विभाग सतर्क झालाय। एकीकडे राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे। सरकार या कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत। मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 100 बेडच्या रुग्णालयात दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नवी मुंबई सायबर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला राजस्थानवरून अटक केली। आरोपीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधत व्हिडिओ कॉलवर संवाद साधत नग्न होण्यास प्रवृत्त केलं। याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने विविध बँक खात्यात तब्बल 43,22,900 रुपये स्वीकारलेत। मात्र आरोपीने वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केल्याने अखेर पीडित ज्येष्ठ नागरिकाने नवी मुंबई सायबर पोलिसांना तक्रार केली। पोलिसांनी तात्काळ तपास करत राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील पालदी गावात राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। सातारा शहर परिसरामध्ये रविवार पेठ येथील लोणार गल्लीमध्ये रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याचा फायदा घेऊन अज्ञातांनी खोडसाळपणे महिलेच्या पुतळ्याला साडी घालून सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये ठेवला होता आणि या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। ही बातमी वाऱ्यासारखी सातारा शहर परिसरात पसरली होती। या बातमीची महिला आयोगाने दखल गंभीर घेतलेली आहे, तर या अनुषंगाने या घटनेचा गांभीर्याने तपास करत सातारा शहर पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती देत एका युवकास ताब्यात घेतलाय। हिंगोलीच्या चौंडी बहिरोबा येथील भैरवनाथ यात्रा ही कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे आणि या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत दंगल घेतली जाते। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे कुस्त्या खेळल्या जातात। याच कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांचीही उपस्थिती असते। जे रुग्णालय मुंबईतील सर्व निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत। तब्बल 900 डॉक्टर आजपासून संपावर आहेत। विभाग प्रमुख डॉक्टर कुरा यांच्या विरोधात संप करण्यात आलाय, तर अतिदक्षता विभाग वगळता बाकी सर्व डॉक्टर संपावर गेलेत। जे रुग्णालयातील यंत्रणेवर आता ताण आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून अखेर 17 वर्षीय पीडितेने बिडकीन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आणि यामुळे अल्पवयीन मुलीसोबत शेख याचे विवाहाचे हे प्रकरण समोर आले आहे। बुलढाण्यात अंगणवाडी सेविका वेतनवाढ ग्रॅच्युइटीसाठी या आपल्या हक्काच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या। रुपेल समितीच्या अहवालाची होळी करत अंगणवाडी सेवकांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांनी दिला आहे। शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणारी विकसित भारत संकल्प यात्रा नवी मुंबईत आली आहे। दिघा तलावापासून यात्रेची सुरुवात झाली असून मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला। 18 जानेवारीपर्यंत संपूर्ण नवी मुंबईत विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबवण्यात येणार असून योजनांचा प्रचार प्रसार करून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झालेत। वाहतूक पोलिसांचे पथक
शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे। तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत। डीप क्लिनिंग स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। मात्र याच प्रभागातील मेळावा सहार गावात नियमित साफसफाईही होत नाही। संबंधित प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका येथील स्वयंसेवी संस्था करत आहेत। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सहार गावातील स्थानिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन एकदिवसीय सफाई मोहीम हाती घेतली आहे। सर्वाधिक खर्च प्रवासात होतो। पर्यटक देशी असो वा विदेशी सर्वच पर्यटकांकडून प्रवास खर्च बचतीसाठी काटकसरीचे प्रयत्न केले जातात। मुंबई लोकलमधील पर्यटन तिकिटामध्ये सर्वाधिक मागणी ही द्वितीय श्रेणीची आहे। गेल्या 8 महिन्यात 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटक तिकिटांची विक्री झालेली आहे। यात 2 लाखांपेक्षा जास्त तिकीट केवळ द्वितीय श्रेणीची आहेत।